नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे. काव्याने जो विचारसुद्धा केला नाही ती गोष्ट आज तिच्या आयुष्यात घडणार आहे. चला पटकन सुरुवात करूया. नंदिनी काव्याला घेऊन येते कार्यक्रमामध्ये. पार्थ तर तिच्याकडे बघतच असतो. त्या दोघांचे पण इशारे चालतात. मी छान दिसताय म्हणून पार्थ तिला सांगत असतो. तर जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातं आणि ती खूप टेन्शनमध्ये दिसते. तेव्हा जीवा नंदिनीला धीर देतो. मानिनी काकू काव्य आणि नंदिनीला जवळ बोलवतात. काव्य शारदा काकू तर मामी मानिनी वहिनी त्यांना भेटते. नमस्कार करणार पण त्या काही तिला वाकू देत नाही. काव्याला खूप अस्वस्थ वाटत असतं. गरम पण होतं. पारच्या ते लक्षात येतं आणि छोटा फॅन आणलेला असतो काव्यासाठी. तर काव्य म्हणते, अहो देशमुख हे काय करताय, सगळे बघताय. पार्थ तिच्या गजऱ्याचा वास घेत असतो. बघू द्या मग सगळे बघतायत तर मानिनी काकूंचं लक्ष जातं आणि त्या त्यांच्याकडे येतात. अरे इथे पण रोमांस सुचतोय तुम्हाला. पार्थ सांगतो, अगाई बघ ना त्या किती सुंदर दिसत आहे म्हणून बघतोय मी त्यांच्याकडे. मानिनी काकू त्याला उठवतात. हो तू जा इथून, मला बघू दे. पार्थ तिथून निघून जातो. तर शारदा काकू नंदिनीचं अभिनंदन करतात. धाकट्या जाऊबाई आता लवकरच मावशी होणार आहात. अगं पोट वाढायला लागलंय तुझं. नंदिनीच्या पोटावर हात ठेवणार तितक्यात नंदिनीच तिच्या पोटावर हात ठेवते. अगं आई त्या ताई बोलवताय तुला. शारदा काकू बाजूला निघून जातात. तर नंदिनीला असं टेन्शनमध्ये बघून जीवा तिथे येतो. अगं नंदिनी काय झालंय. नंदिनी सांगते, अहो आई आत्ता माझ्या पोटावर हात ठेवणार होती. तेव्हा जीवा सांगतो, अगं शांत हो, किती पॅनिक होती तू, मी आहे ना. आणि तुझा चेहरा बघितला का, काय करून घेतलंय तू. तुला जर असं कोणी बघितलं ना परत प्रश्न विचारतील. एक काम करते का, तू वर जा आणि फ्रेश होऊन ये. तर शारदा काकूंचं सारखं लक्ष नंदिनी जीवाकडे असतं. हे नक्कीच काहीतरी लपवत आहे. तर वसू आत्या त्यांच्या रूममध्ये असतात. त्यांना वॉशरूमला जायचं पण आधीच कोणीतरी गेलेलं असतं म्हणून त्यांना काही जाता येत नाही. कोण गेलंय काय माहिती. आत्ताच जायचं होतं काय याला पण. त्या आशा येते. वसूताई तुम्हाला वहिनींनी खाली बोलवलं आहे ओटी भरायला. तर वसू आत्या विचारतात, काय गं मगाशी मला पण का नाही दिलं. तेव्हा आशा सांगते, अहो वसूताई आत्ता देऊ का, असंही खूप उरलंय. वसू आत्या म्हणतात, उरलंय म्हणून तुम्हाला देणार का. आशा सांगते, नाही मी फ्रेश करून देते ना तुम्हाला. तेव्हा वसू आत्या तिला खाली जायला लावतात. ए जा बाई मी नंतर येते. हो माझ्या वॉशरूममध्ये कोण गेलं. हे काय गेस्ट रूम आहे का, मी येणार आणि इथे जाणार. तेव्हा आशा म्हणते, हो गेस्ट रूमच आहे ना, वहिनीनेच पाठवलं आहे. मोहितेंकडच्या मावशी आहेत, वयस्कर आहे ना, त्यांना यायला वेळ लागेल थोडा. तर वसू आत्या विजयच्या रूममध्ये जाण्याचं ठरवतात. पण त्या रूमला पण लॉक असतं म्हणून त्यांना तिथे जाता येत नाही. ठीक आहे या नंदिनीकडचे पाहुणे गेले ना, मी नंदिनीच्याच रूममध्ये जाते. तिच्या रूममध्ये जाणार. त्याआधी नंदिनी आलेली असते तिच्या रूममध्ये. गादीखाली ते खोटं पोट ठेवून वॉशरूममध्ये निघून जाते. तेव्हा तिथे वसू आत्या येतात. त्यांचा हात जातो तिथे. इथे काय आहे त्या उघडून बघणार तितक्यात आशा येते. वसूताई गेस्ट रूममधलं वॉशरूम आता रिकामं झालं आहे, तुम्ही जाऊ शकतात. तर वसू आत्या तिथून निघून जातात. तर मानिनी काकू सगळ्यांना सांगत असतात, सगळे जमलेच आहे तर चोरोटी भरायला घेऊया. तेव्हा काव्या पण सांगते, हो आई पटकन सुरुवात करा कारण मला खूप भूक लागली. तेव्हा पार्थ सांगतो, थांबा मला काही प्रश्न विचारायचे, नंतर चोरोटी भरा. तेव्हा मिथून काकाही म्हणतात, अरे काव्याला भूक लागली आहे, बाळाला पण भूक लागली असेल आणि तुझं काय आता प्रश्न विचारायचं सुरुवात झाली, तिचा इंटरव्ह्यू नंतर घे. तर पार्थ मिथून काकांना शांत करतो, तुझं झालं बोलून आता शांत राहा. तेव्हा काव्याला बरेच प्रश्न विचारतो. आयचा फुल फॉर्म काय, आयत झाल्यानंतर तुम्ही कुठली कामं करणार, आपल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर कोण आहेत. तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं काव्य अगदी चोख देते आणि सगळे कौतुक पण करत असतात. त्यावेळेला तिथे स्वतः राज अध्यक्ष मॅडम सुद्धा आलेले असतात, ज्या तिथल्या कलेक्टर असतात. त्यांना बघून तर काव्य इतकी भावूक होते. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच नसतो. तिला असं वाटतं की ती स्वप्नच बघते. पार्थला तसं विचारते पण पार्थ मी हे स्वप्न तर नाही ना बघते. पार्थ तिला चिमटा घेतो, नाही हे स्वप्न नाही. तर काव्या पार्थला म्हणते, अहो काय देशमुख. कलेक्टर मॅडमला लगेच सल्यूट करते. सॉरी मॅडम माझा विश्वासच होत नाही आहे की तुम्ही माझ्या समोर आहात, तुम्ही माझ्यासाठी आयडल आहात. त्यांनी आत्तापर्यंत जी काही चांगली कामं केलेली ती सगळे बोलून दाखवते. तुम्हाला बघूनच मी ठरवलं होतं की मी पण IAS अधिकारी होणार, पॉवरसाठी नाही, सामान्य जनतेला वाटावं आपलं कुणीतरी आहे. नंदिनी वॉशरूममधून बाहेर येते आणि तिला बोलवण्यासाठी जीवा पण आलेला असतो. बराच वेळ झाला नंदिनी अजून आली नाही. नंदिनी निघणारच असते तर जीवा तिला विचारतो, अगं तुझं पोट कुठे आहे. तर नंदिनी जीवा परत रूममध्ये जातात आणि
नंदिनी गादीखाली पोट शोधते, पण तिला काही खोटं पोट सापडत नाही. जीवा नंदिनीला विचारतो, अगं कुठे ठेवलं होतं, लक्षात कर. तेव्हा नंदिनी पण सांगते, अहो इथेच होतं. तर ते दोघंही घरभर ते खोटं पोट शोधत असतात, पण त्यांना काही सापडत नाही. तिथे शारदा काकू येतात. हे शोधताय का तुम्ही? त्या दोघांना तर धक्काच बसतो. व शारदा काकू विचारतात, अगं नंदिनी काय आहे हे? आणि मी आल्यापासून बघते तू काहीतरी विचित्र वागते. तुझं आणि जीवांचं काहीतरी सुरू आहे. काय चाललंय काय नक्की? तेव्हा जीवा सांगतो, आई मी सांगतो. नंदिनी त्याला थांबवायचा प्रयत्न करते, पण तो काय ऐकत नाही. दरवाजा बंद करून शारदा काकूंना सगळं सांगतो. आई, नंदिनी माझं एक सिक्रेट आहे, ते घरात कोणालाच माहीत नाही. तेव्हा शारदा काकू विचारतात, आता कोणतं सिक्रेट आहे आणि ते कोणालाच माहीत नाही? तर जीवाला व्यवस्थित बोलता पण येत नाही. खूप भीती, टेन्शन सगळंच त्याला आलेलं असतं. नंदिनी, आम्ही दोघं, आई बाबा, त्याला काहीच नीट बोलता येत नाही. घरच्यांना असं वाटतं की नंदिनी प्रेग्नेंट आहे म्हणून आम्ही हे आणलं आहे. तर शारदा काकू म्हणतात, अगं मग प्रेग्नेंट असलं तर पोट वाढणारच ना. नंदिनी, तू गरोदर तर आहे ना? अगं सांग ना. तर नंदिनी खूप रडायला लागते. आई, माझं मिसकॅरेज झालं आहे. शारदा काकूंना तर खूप मोठा धक्का बसतो. नंदिनी त्यांच्या गळ्यात पडून खूप रडत असते. बाळ गेलं ग माझं. शारदा काकूंच्या हातामध्ये जे खोटं पोट असतं ते लगेच धक्क्यानेच खाली पडतं. जीवा पण खूप इमोशनल झालेला असतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की कलेक्टर मॅडम काव्याला सांगत असतात, ऑल द बेस्ट काव्या, बाळ आणि परीक्षा दोघांमध्ये व्यवस्थित पास व्हा. काव्या मानिनी काकूंना विचारत असतात, मला हे कळत नाही, एवढ्या मोठ्या IAS अधिकारी आपल्या घरात आल्या आणि त्या आल्यानंतर नंदिनीताई इथे दिसत नाही. मला काही कळालंच नाही आई. तर शारदा काकू सांगत असतात, मला असं वाटतं की सगळ्यांना तुम्ही सांगून टाका. जीवा पण म्हणतो, हो मला पण वाटतं आहे की हीच करेक्ट वेळ आहे, कारण सगळे सावरायला असतील काव्याला. तो तिथून सांगण्यासाठी निघून जातो. तर नंदिनी त्याला थांबवत असते, अहो ऐका ना जीवा. तर हा भाग इथेच संपतो. उद्या कळेलच जीवा खरंच सर्वांना सांगतो की नाही ते. सांगितलं तर सगळ्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकणार आहे. तर उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.